बोला कोण आले? कडेपडावर आले देव, बरोबर आहे. मग या देवाने तुम्ही आले, मग देव हे झाड खेळतय, बरोबर आहे. आम्हाला झाडामध्ये पिठं वगैरे नकोय. तुमचं जे मूळ रूप आहे, जे रूप आहे ते कोणते आम्हाला सांगत असं. हा 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 नाही येत आम्ही बोलतोय. बोला बोला. पण आम्ही या झाडाकडे मूल कोणतं स्वरूप आहे जे आहे त्याच्याकडे सुरुवात ते आम्हाला ओळख देत असं, मग त्या रूपात आम्ही करू. बोला. हा 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 पण आम्हाला एकच म्हणणं आहे, कुणाचं एकच म्हणणं आहे. त्यामुळे त्या तुम्ही उत्तर द्यायला आल्यावर मला आम्हाला एवढंच विचारायचंय, आमच्या जी वंशाची झाडं खेळतात, आम्हाला मूळ त्याची ओळख कशी समजणार? आता हे झाड खेळतं का तुमचं, याची मूळ ओळख काय देऊ आम्ही? खंडोबा देऊ, शेळाई देऊ का वाघोबा देऊ? सगळ्या ना आम्हाला एकच ओळख द्या, तसं आम्हाला माहीत करायला. हा नाही आपल्या वारी पण असतील, आम्ही नाही बोलत नाही. हा माझ्या भंडाराला राज्य होता, तुझ्या माझा भंडारा सगळी देवता धावून येतात. आता मूळ ओळख कोणती देऊ तुमची आम्ही? तेच म्हणतो मी तुला रेखा. आधी माझा वागे येतो, कारण माझा सेवक ओके म्हणतात. आम्ही रूप विचारलं ना तिथं कोणत्या रूपात आहे, शाळाईचं रूप कोणत्या रूपात आहे आम्ही विचारलं ना तिला. नाही नाही ती नाव आहे त्यांचं. रूप 3.5 पिढ्यांमध्ये कोणत्या रूपात होतं, म्हणजे या फुलासाठी कोणत्या रूपाची बसले ती? आता या झाडाकडे मूळ रूप आम्ही कोणतं द्यायचं? कारण आमच्या त्या प्रजेला आमचं एक खंडोबाचं झाड पाहिजे, बरोबर आहे. तीर्थ झाड. हा बोला. हा काय नाही होणार, आम्हाला तेच पाहिजे ना. आपण फिल्टर नको, फिल्टर देवा आम्हाला फिल्टर नको. एकच तुमचं शक्ती रूपाने, एकच शक्ती रूपाने आम्हाला सहाय्य करा. देऊ पण तुम्ही खंडोबा रूपामध्ये तर स्थिर होणार का? हा आम्ही काय करतो आता खंडोबा रूपामध्ये आले. हा आपले 5 जण बोलवा, आपण याच्याने ठरवूया. पण कसं फिरते झाल्यानंतर कोणतंही आपण करायचं. जर आज तुम्ही लग्न तोडायचे, शाळेत जोडू शकत नाही. हा मग तेच होतं ना मी. आम्हाला तुमचं मूल कोणतं रूप घेऊ आम्ही आता, जेणेकरून या 5 जण पुढे 5 जण कोणी या 5 जण या ना 5 जण. मीच पुढे फोकस होतोय. उद्या काय पाहिजे मला तुम्ही देशील सर्व. मी परीक्षा घेते, मला खरं खोटं करत नाही. मी जे परीक्षा घ्यायची ना आपल्याला कोणाला. बघा पहिली गोष्ट मी एवढी झाडं आली सर्व, बरोबर आहे. फक्त माझा एकच प्रश्न होतं, बाबा देवानं तू जे कोण आलं या फुलाची वंशाची देवी कोणत्या रूपाची आहे? आपल्या कोणाला खरं खोटं करायचं नव्हतं. ठीक आहे, त्याला काय अडचण असेल काही सांगितलेलं असेल, बरोबर आहे.
आता कसं आपल्याला त्यांच्याकडे 2-3 वाऱ्या येतात आपल्याला लंगर तोडायचे हा 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 आलं ना ऐका ना ऐका ना मी तो बजेट दिला आपण बजेट दिल्यानंतर त्याची ओळख आले ठीक आहे मी विचारलंय तर त्यामध्ये येतील आता आपल्याला एवढंच करायचं मी काय बोलतोय जेव्हा ऐका ना मी काय बोलतोय कोणत्या रूपात तुम्ही आपण देवाला वचन देऊया जेव्हा तुम्ही जर देवती असाल कोणत्या देवाला भंडारा द्या किंवा कुंकू द्या कोणतीही आपल्या कोणी असू दे ती जर सांभाळत असशील आणि कुणाला रक्षण करत असेल त्या रूपाने तर आपण पुढचं घेऊ वचन घ्यायचं मग वचन घेताना तो कोणी असू दे का असू दे तर तंडवरपणे द्यायचं दिलंय आपण वचन घेऊया जेव्हा या 2-5 वर्षामध्ये तुम्ही जर असं द्यायचं तर आमच्या मुलाचं घराचं रक्षण झालं पाहिजे कोणाच्या तोंडावरचं भुताटक्याचं फेरी पूजा काही चालले नाही पाहिजे प्रत्येक मुलाचं रक्षण झाला पाहिजे हा वचन आपण लंगर तोडणाऱ्या झाडा करून देऊ कारण आता कसा विषय जर तो करायला गेला तर काय गोष्टी बघा वचन द्यायचं हा 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 देवा आम्ही काय बोलतोय हा बरा बरा बरा
का? हा, मग तू बंद केलं का? आई कोणी माझ्याकडे येऊ दे, तिच्याकडे नको. नाही, मी सांगतो आता स्पष्ट मला दाखवतो. झाड का बोलला असं मला तू त्याला ठीक आहे, माझ्या लेकीला त्रास नको, तू पाहिजे तर माझ्याकडे परत ये. का बोलली? तुझं पण झालं आलं पुढं. देवीचे ती वाईट नाही, देवीचे अंग वर्ग तिला रात्री भयानक जसं कुठे गेला आपला त्याला जसं जाणवतं तसं तुला जाणवतं का काही? घर आजूबाजूला यांच्याकडे असल्यामुळे यांना काय वाटलं असं माहिती का? माझ्या लेकीला त्रास नको बाई, तू परत माहिती माझ्याकडे असं तर मी सांभाळी. कुठे आलं परत? इथे पण करून घेतलं. पण त्या बरोबर आपल्या देवारी फुलाच्या होत्या. पण या देवीचा घट शिवाराच्या बाहेर मांडला गेलाय. कुठं? शिवाराच्या बाहेर मांडला गेलाय. आणि त्यांचं सोडून पण शिवाराच्या बाहेर केली. त्या कुठं राहिल्या? मग कुठे शिवाराच्या बाहेर घट मांडला होता का असा? आता शिवाराच्या बाहेर घ्यायचं, आतमध्ये घ्यायच्या, आतमध्ये घ्यायचा आम्ही. परंतु काहीतरी वचन दिले समोरच्याला, परंतु समोरच्याला वचन दिलंय. काही कोणतं घेणार? होय बघा आता माझं वचन का कोणतं? मांडरचं घालवायचं. कोणतं? माहिती करून घ्यायला लागेल. पण उत्तर करून सांगतोय, माझा देवाला जर पाषाणा अधीत आहे तर माझा गटकुट पाहिजे पाषाणा अधीत. परंतु या लेखबाईकडे कुठल्या देवी आल्या असती? माझ्या कानोबाचं गाणं घ्या. पुढे गेला भाऊ आपला तो नाही भाऊ पप्पा पुढे या सांगतो आता खरी स्टोरी, मूळ स्टोरी आता सांगतो मी. कुठल्या देवी याला उत्तर कानाखाली मारते? कानोबाच्या बाजूला डाब होती, त्या डाबेच्या ताराच्या जावा चढतो उतरतो. बाजूला देवी आहे, हे तरी तिची सेवा करतात. मागता चालू तुम्ही सगळी करता का सेवा? एक कोणी तुम्हाला त्रास देईल? तुम्हाला कोणी त्रास देत नाही. फक्त कानोबाच्या काना गौडी आहे. बाजूला बसल्या साधनी काय बोलत्या? बाळा तिथं पहिलं नागाचा जुलवा निघायचा का? हा जुलवामध्ये ती एक होता, तो एक होता. काय बोलतो तुम्ही? दुनिया फिरण्यापेक्षा एकदा तरी मला भेटायला गेलं. तुम्ही गेलं घटमाळ्यावर कुठे गेलं? कालवाई कशी दिसते? अगर मागे लढून अगर मागे लढून अगर मागे निभाना अगर कोण बाळू काळूबाई सर्परूपी काळूबाई ग. हो घट म्हणणारा पण सर्परूपी काळूबाईवरच असत. विचारायचं गाडी शांत आपल्याला या महाराज या बघू. उत्तम काय माहिती का? कोणाला दोष देण्यापेक्षा, याला दोष देण्यापेक्षा, त्याला दोष देण्यापेक्षा आपल्या पिढीचा तीन पिढीचा इतिहास जर काढला तर काळूबाईच्या भाड्या जे टाकतो त्या भाड्याचं लवंगा किंवा तिथं काय द्यायची का पहिली? आता देता का? हा कोणाला देता? हा आणि बाजूला काय देता? कोणाला द्यायची का पहिली? आता देता का? कोणाला देता?
दोन यायला सोपं आहे. मी तुम्हाला आधीच बोलतो 10 ग्रॅमपैकी 2च ठरवा. काय माहिती का खरा खोटा करणार नाही, कोणाला काय त्रास आहे. गाव आहे म्हणून बाकी गावाचं सगळ्याला कुंडी काढली असती त्यांना जमिनीतून, अशी कुंडी काढली असती. कोण कुठं जातं काय पण उद्या मला इथे राहायची बाकी काही नाही. तर सांगतोय याही जो गट मांडलाय शांत करा माऊलीला भांडा लावा. वाली बरोबर आहे का वाईट तिची नाहीये. या साथी बहिणी आणि बाजूला तो मुंज्या कोण आहे मुंज्या आहे. त्याची ताकद वाढवली पण हिची ताकद नाही वाढवली. तुम्हाला कोणी काय करायचं ती कानाखाली मारणार तीच, पाडणारी तीच, घाबरणारी तीच आणि तिचा खाना गवली येतो. तुम्ही इकडे तिकडे फिरण्यापेक्षा जर तिथं व्यवस्थित जर साक्षरता केली, तिचा मानपान दिला, कुठे जायची गरज नाही. आणि ज्यांच्याकडे वाढली येते ती बरोबर येते पण ती अपूर्ण आहे. घट मांडला तो बाहेर मांडला, घट मांडला ती पण रानावनाची, भगत पण रानावनाचा. मलिदा देवीला ओटी आणि मुंजे मुंजे ना त्याला काय न देता त्याला फक्त दही भात द्या. पिवकुडा करतो पहिला तिथंच येतो, काप असतो ना काप तिथं आणि ना असं घोरपडी मध्ये असं एकदम त्याला काय करतो 30 रुपये किंवा 300 रुपये. हा व्यवहाराचा प्लेन सांगा घुमण्यापेक्षा हे बरं करू तर घुमेल बरं. हे आता चैत्र महिना असं चालू आहे केसाला पण धक्का लागणार नाही जर त्याची सेवा श्रीमंत केली तर. भक्ताकडे 5 वेळ घालून काही पाहिजे नाही, त्याची सेवा करा दिली सांगते मला, बाकी काही नाही. असा कपड्यावाला होता ना तो पण हिरवा खेड्यावाला होता. हिरवा खेळा म्हणजे काय आदिवासी जीव तो कोणता देव आहे. तारणं आहे ना बसला, तारणं आहेत ना कोण कोण त्याचा कोणा त्रास यांनी बोला यांनी त्याला त्यांनी त्याला काही घेऊ नका, पहिले त्याची सेवा करा, कोणी काही करू दे. मी तर बोलतो उलटा नाचो तो इथं नाचो आपण कुठलं ते बघा काय. तर तो मुंज्या भूताचा तो कशा तुम्हाला उठवा येईल, तो उठवला यासाठी येतो मला तुम्ही माझ्या सोबत घेत माझं लक्ष द्या. मी जागा करतोय पण जागा झालो इकडे उडी मारली, इकडे लक्ष द्या, इकडे उडी मारली, इकडे मारली. अजून 2 झाडांची खेळतात, अजून 2 झाडे येण्या महिन्याची बसतात. त्यांनी माती नाही आणली कोण होता का तिकडे तुमच्या घरातली कोण व्यक्ती होती तुझे विचार माती आणली का ती नाही अजून. हा जाऊ दे चला मी सांगायचं काम दे. अजून काय विचारते बोला. चांगलं द्यायचंय चालू पाहिजे घेणं देणं तुमच्यावर तर सध्या घट बाहेर मांडल्यामुळे थोडं बाहेर तेवढी कपडे येत असतील जाईल 2 व्यक्तींनी जागेची माती हे दिली नाही अजून. बोलूया समजायचा जिल्ह्याला त्या दिवशी पण तुम्हाला सांगत होतं का माती 2 व्यक्ती कपाल उघडं असलेल्या 2 व्यक्ती कपाल उघडं असलेल्या 2 व्यक्ती 2 व्यक्ती आणल्या कोणतरी बघा 7-8 व्यक्ती आल्या पायाची कारण माती अंडी हॅलो जी लोक आपली देव घेऊन गेलेले त्या 4-5 लोकांनी माती आणलेली पण त्याच वेळेला गोंधळाला आपण माती परत दिली. बाबांनी सांगितल्याप्रमाणे माती आणि पाणी परत दिलं. आपण तरी 2 लोकांनी माती घरपर्यंत इथपर्यंत आणलेले. आपण ज्या वेळेला देव धुवायला जातो तिथल्या सगळी घाण टाकून यायची असते, ती घाण बरोबर घेऊन यायची नसते. मग आपण अशी चुक्या का करता. जर कोणी आले असतं प्रामाणिकपणे त्यांनी उभं राहा भांडायला घ्या. उद्या सकाळ जर कुठली आणि किंवा काय जर झालं तर त्याला जबाबदार कोणी राहणार नाही. उद्या सकाळ तुम्ही का गावचा माणूस असेल किंवा गावचे बाबा असेल तर तुम्ही त्याला दोष द्याल. म्हणून प्रत्येकाला ही विनंती आहे
ज्याला समजायचं आहे की ज्याने कोणी जर आणले असेल तर त्याने एकतर इथे या म्हणणारे घ्या, नाही तर मग विषय सोडून द्या. बाबांनी त्यावेळेला पण तुम्हाला सांगला होता. कोणी आणले असेल तर महाराज क्षमा करा, माफ करा. एक वेळा नाही त्यांनी माती बाजूला फेकून दिली, पण त्यांनी भंडारा घेऊन कबूल आल्या नाही, त्यांना सोडवा. भंडारा घेऊन जाऊ द्या, सोडून द्या. मग पुढचं भंडारा घ्या आणि माफी मागा. बरोबर